टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत राज्यसभेचे खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत। तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाबद्दल सातत्याने चर्चा जी आहे ती होत असते। अजित पवार पहाटेपासूनच काम करतात, पहाटेपासून कामाला सुरुवात करतात। आज त्याचा प्रत्यय आला ते म्हणजे परशुराम विकास महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते पहाटेच अजित पवारांनी केलं आणि त्यांचं कौतुक सुद्धा करण्यात येते। मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही कार्यक्रमाला वेळेत पोहोचलात, मात्र त्याच्या आधीच उद्घाटन झालं, त्याच्यामुळे तुम्ही एक नाराज आहात अशा पद्धतीची चर्चा नक्की झालं का? कार्यक्रम हुकला याबद्दल थोडीशी मी नक्कीच नाराज झाले, पण दादांना विनंती आहे की जी काही वेळ घोषित केलेली असेल त्या वेळेत आपण नक्की करा। त्याच्या अगोदर जर उद्घाटन केलं, मी खूप वेळेत पोचले, वेळेच्याही अगोदर पोचले, तरीही मला कार्यक्रम अटेंड करता नाही आला, तर दादांना हीच विनंती राहील माझी की तुम्ही कोणतीही वेळ घोषित करा, पण त्याच्या अगोदर करू नका। परशुराम केलेल्या वेळेच्या अगोदर जर कार्यक्रम करून मोकळा झाला तर मग कोणाला सहभागी होता येत नाही। महायुती सरकारचा हा मोठा निर्णय होता की परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते स्थापन करण्याचा राज्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, त्याचं कार्यालय पुण्यामध्ये सुरू झालं। तुम्हाला याचं खरं तर प्रोटोकॉलनुसार निमंत्रण होतं, अधिकाऱ्यांनी कळवणं गरजेचं होतं का? तुम्हाला असं वाटतं का जर कदाचित वेळेआधीच उद्घाटन होतंय तर कदाचित अधिकाऱ्यांनी तुम्हाला फोन करून? अधिकाऱ्यांनी मला 6:30चं टायमिंग कळवलं होतं। 2 कार्यक्रम आज पुण्यामध्ये सकाळी 6:30ला आहेत असे घोषित झाले। आधी वेगळी वेळ होती, मग प्रीपोन केल्याचं कळलं। दोन्ही कार्यक्रम सेम टायमिंगला दाखवले गेले होते, तरीसुद्धा मी अधिकाऱ्यांना विचारलं की दोन्हीपैकी दादा अगोदर कुठे जाणार आहेत। त्यानुसार मी वेळेपूर्वी त्या ठिकाणी पोहोचले आणि तरीही कार्यक्रम अटेंड करू शकले नाही, कारण त्याच्याही अगोदर कार्यक्रम उद्घाटन झालेला होता। तर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते आणि मी वेळेपूर्वी पोहोचले होते। नाही, मात्र दादा दुसरीकडे ज्यावेळेस उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला आले, दादा मिश्किलमध्ये म्हणजे दादा सातत्यानं राजकीय नेत्यांना काही ना काही सांगत असतात। दादा असं म्हणाले की सकाळच्या उद्घाटनाचा काही जणांना त्रास होतो किंवा सकाळी लवकर कामं होतात, नाही मात्र लवकर कामं होतात आणि लवकर उठण्याची सवय जी आहे ती प्रत्येकानं लावून घेतली पाहिजे। त्यामुळं तुमचं केलेलं तिकडचं वक्तव्य, त्याच्यानंतर उड्डाणपुलाचं वक्तव्य, त्याच्यामुळे ते एक संदर्भ जोडला जातो की सकाळच्या कार्यक्रमाची त्यांची पद्धत मला अतिशय आवडते। आम्हाला पण पहाटे उठायची सवय आहे आणि ते केव्हाही बोलवतील, मध्यरात्री बोलवतील, पहाटे बोलवतील, तरी जी काही कार्यक्रमाची वेळ असेल आम्ही अटेंड करू शकतो। तर ही चांगली पद्धत आहे, ट्रॅफिकचा त्रास न होता, लोकांनाही अडथळा न होता रस्त्याचं उद्घाटन आज वेळेत होऊ शकलं। दादा हे लाडक्या बहिणींचे दादा आहेत किंवा दादा असं सातत्यानं सांगतात की दादाचा वादा मी एकदा बोललोय की ते करतोच। आता तुम्ही दादांना काय सल्ला देणार आहेत की एक लाडकी बहीण म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी? मोठ्या दादांना सल्ला नसतात देत, मी विनंती नक्की करू शकते आमच्या दादांना की दादा तुम्ही जी काही वेळ घोषित कराल त्याच्या अगोदर प्लीज उद्घाटन करू नका। मेधाताईंची नाराजी कशी दूर होणार मग? आता दादांना काही याच्यानंतर तुम्ही भेटणार का? नाही, काही नाही झाला विषय। आपण पाहतोय की जी घोषित वेळ केलेली आहे त्या घोषित वेळेच्या आधी उद्घाटन करू नये अशी विनंती मेधा कुलकर्णींनी अजित पवारांना केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।